सो हाय हॅलो नमस्कार, आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज सॉरी की ब्लॉग काय काढायला मला आज वेळ नाही भेटला. सो आय एम व्हेरी सॉरी गाईज. दिवसभरापासून गाईज ऑफिस म्हणजे माझं रुटीन कसं झालं आहे गाईज तुम्हाला सांगतो की मी मॉर्निंगला 7:30ला उठलो, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मला 9:30ला लॉगिंग करावं लागतं, पण लेट होतो गाईज. 9ला पण निघालो होतो. 9:30च्या अगोदर मला तिथं पोचावं लागते. तर 9:30ला समजून घ्या की मी लॉगिंग केलं. त्यानंतर मग मी 10:30चा टी ब्रेक घेतो. टी ब्रेक घेतल्यानंतर मग परत कामाला लागतो. मग 2:30चा परत आपला लंच ब्रेक होतो. सो लंच ब्रेक करतो. लंच ब्रेक झाल्यानंतर मग टी ब्रेक घेऊ शकतो, पण मी टी ब्रेक घेत नाही. मग डायरेक्टली लॉग आउट होते गाईस. लॉग आउट किती वाजता? 6:30 वाजता. का बरं की 9 तास कंप्लीट पाहिजे गाईस. सो 9 तास कंप्लीट करायचा. तर 6:30ला लॉगिंग झालं तर 7:30 पर्यंत पोचावं लागतो प्रॅक्टिसला. पण 6:30 वाजता निघालो तर मला तर 7:30च्या अगोदरच पोचावं लागते. पण वाघोलीची ट्रॅफिक एवढी असते गाईस, खूप म्हणजे खूप. जे पुणेमध्ये असतात त्यांना माहिती आहे की वाघोलीची ट्रॅफिक कशी असते म्हणून. सो गाईस एवढी ट्रॅफिक असते, त्या ट्रॅफिकमधून जावं लागतात. तिथं म्हणजे 15 मिनटाचा रस्ता आहे गाईस तो, फक्त 15 मिनटाचा रोड आहे. 15 मिनटामध्ये जाण्यासाठी तिथं अर्धा ते 1 घंटा लागतो गाईस. सो 7:30ला पोचलं तर मग प्रॅक्टिस चालू होती 9:30पर्यंत, कधी 10 पण वाजतात. आणि 10-10:30पर्यंत घरी येतो. 10:30पर्यंत घरी आलो. मग फ्रेश वगैरे आता आईसोबत थोड्याशा गोष्टी वगैरे केल्या. तर 11पर्यंत आवरून जाते जेवण वगैरे करून. मग त्यानंतर मग फक्त 1 तास भेटते गाईस. मग 12 नंतर नेक्स्ट डे होतो गाईस. सो तेच तसं झालं आहे गाईस. मला पण आज वेळ झाला आहे, 10:30 वाजले आहे. सो आता मग काही नाही, मी कॅमेरा लावला आहे आणि जस्ट आपलं ब्लॉगिंग चालू केलं आहे गाईस. की जे आपला दिवस होता हे मी तुम्हाला सांगितलं की असा असा माझा दिवस गेला आहे आणि मला आज वेळ नाही भेटला आहे. असं जो रोजच नाही भेटत आहे गाईस मला वेळ, की काय करू. मला म्हणजे सांगा, पथकची प्रॅक्टिस चालू झाली त्यापासून तर भेटच नाही. त्याच्या पहिलेपासून तर हां ब्लॉग काढत आहे, पण तेच डेली लाईफ, तेच ऑफिसहून घरी, लंच ब्रेक, टी ब्रेक, फक्त तेच चालू आहे गाईस. मला फोन पण अलाउड नाही, काय अलाउड नाही. सो तेच काही थोडं ॲडजस्ट करा की आता ब्लॉग तर कंटिन्यू येणार, पण थोडंसं ते चेंज व्हायला थोडंसं प्रॉब्लेम लागणार असतो त्यामुळे. सो येणार संडेच्या दिवशी कधी सुट्टी वगैरे राहिली मला तर मी कुठे बाहेर वगैरे जात होतो. तो संडेचा एक तो वेगळा स्पेशल ब्लॉग येते, ते तर तुम्हाला माहिती आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये असं होतं गाईस की मी माझं रूटीन सांगितलं की असं रूटीन आहे म्हणून. सो आता गाईस जास्त दिवस बाकी नाही, फक्त 18 ते 17 दिवस बाकी आहे गाईस गणपती बाप्पा यासाठी. सो त्यामुळे गाईस सो जोरदार प्रॅक्टिस चालू आहे गाईस. सो लवकरात लवकर गणपती बाप्पा येणार. पथकचे पण चांगले ब्लॉग येणार. सो ढोलक वाजवायला खूप मजा येते गाईस, वादक वाजवायला. सो मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये असं होतं. सो मला वेळ नव्हता, फक्त 1 घंटा होता. तर सो 1 घंटामध्ये तुमच्याशी बोलणं झालं. सो थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. सो थँक्यू सो मच गाईस. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचा प्रेम असंच राहू द्या. सो आय एम व्हेरी सॉरी गाईस की ब्लॉग काय बरोबर काढता नाही. सो त्यामुळे सो थँक्यू सो मच अँड बाय बाय.